हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी मराठीचा पेपर 1 मार्च 2024ला होणार आहे. मग या 1 मार्चला होणाऱ्या पेपरसाठी तुमची कंप्लीट तयारी झालेली असेल किंवा थोडीफार तयारी झाली असेल किंवा अजिबातही तयारी झालेली नसेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट होणार आहे. काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची आतापर्यंत जी सुद्धा प्रिपरेशन झाली असेल तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे तुम्हाला इथं चांगले मार्क्स घ्यायचे आहेत. तर चांगले मार्क्स तुम्हाला कसे मिळतील विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जोही सुद्धा स्टडी झालेला असेल, तुम्ही हार्डवर्क केलेलं आहे मला माहिती आहे, पण विद्यार्थी मित्रांनो माझ्या एक्सपिरियन्सवरून तुम्हाला मी सांगत आहे की हार्डवर्क सोबत जर तुमचं स्मार्ट वर्क असेल तरच तुम्हाला इथं चांगले मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे, मला माहिती आहे तुम्हाला मार्क्सचीच गरज आहे ना, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्ही मराठीच्या पेपरमध्ये बेस्ट मार्क्स इथं घेऊ शकता. आता तुम्ही म्हणत असाल की दादा हे तू आम्हाला कसं काय सांगू शकतं. बघा, मागच्या 2 वर्षापासून विद्यार्थ्यांना मी गायडन्स प्रोव्हाइड केला आहे आणि त्यांना इथं चांगले मार्क्स मिळाले आहेत. तुम्ही इथं माझे लास्ट इयरचे जे विद्यार्थी असतील तुमचे सिनियर त्यांना सुद्धा विचारू शकता किंवा माझे व्हिडिओज आहेत त्याचा रिस्पॉन्स कसा आहे, त्यामध्ये काय विद्यार्थ्यांचे कॉमेंट्स आहेत ते सुद्धा तुम्ही इथं बघू शकता. पण त्यामध्ये मी सांगतो तुम्हाला अजिबातही टाइम वेस्ट करू नका. तुमच्याकडे खूप कमी टाइम राहिलेला आहे अभ्यासासाठी, तर तुम्हाला कशा प्रकारे प्रिपरेशन करायची आहे, चांगले मार्क्स कसे घ्यायचे आहेत ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ तुम्हाला थोडासाही स्किप नाही करायचा, कारण की एक पॉईंट तुम्हाला मी महत्त्वाचा सांगणार आहे आणि तो तुमच्या पेपरमध्ये खूप हेल्पफुल असणार आहे. कारण की पेपर सोडून आल्यानंतर तुम्हीच मला सांगता की मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते खरं आहे किंवा नाही. ठीक आहे, आणि विद्यार्थी मित्रांनो एक तुम्हाला सांगायचं आहे की बघा, तुम्ही अजून सुद्धा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा. हा तुमचा पहिलाच पेपर आहे मराठी, आणि पुढे तुमचे जे बाकीचे पेपर आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याबद्दल तुम्हाला एकदम फुल गायडन्स तुम्हाला मिळणार आहे. एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला पेपर जाणार आहेत हे मी स्वतः गॅरंटी घेत आहे. ठीक आहे, तुमचा दादा इथं गॅरंटी घेत आहे, म्हणजे तुम्हाला अजिबातही इथं टेन्शन होणार नाहीये. बघा, मी तुम्हाला काय सांगतो, तुमचे हे जे पेपर आहेत बोर्डाचे यामध्ये तुमची प्रिपरेशन ठीक आहे, तुम्ही इथं हार्डवर्क करताय प्लस माझा गायडन्स म्हणजेच काय, माझा जो एक्सपिरियन्स आहे मी तुम्हाला इथं शेअर करणार आहे आणि त्यावरून प्रिपरेशन कशी करायची, कसे चांगले मार्क्स घ्यायचे हे जर तुम्ही माझं फॉलो केलं, माझं गायडन्स फॉलो केलं तर तुम्हाला इथं चांगले मार्क्स 100% मिळणार आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि आजच्या पेपरची म्हणजेच मराठीच्या पेपरची कशा प्रकारे तुम्हाला चांगले मार्क्स घ्यायचे ते सुद्धा कमीत कमी टाइमामध्ये एका दिवसामध्ये, तुमच्याकडे एकच दिवस आहे त्या दिवसामध्ये कसे घ्यायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूया. थोडाही स्किप करू नका, खूप इम्पॉर्टंट आहे. वाटलंच तर तुम्ही 1.5x स्पीडने हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमचा इथं टाइम वाचेल. ठीक आहे, आणि तुम्हाला लवकरात लवकर इथं समजणार आहे. ठीक आहे, आणि व्हिडिओ मोठा होणार आहे पण खूप महत्त्वाचं होणार आहे. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मराठीचा तुमचा पेपर आहे, त्यानंतर 3 तास तुम्हाला हा पेपर आहे, पण यावर्षी तुम्हाला 3 तास 10 मिनिटे असणार आहेत. कारण की तुम्हाला माहिती आहे 10 मिनिट पेपर अगोदर तुम्हाला मिळणार नाही आहे, तर जो वेळ आहे तुमचा पेपरचा त्या वेळेलाच मिळणार आहे, पण 10 मिनिट तुम्हाला इथं वाढवून दिले आहेत, म्हणजेच 3 तास 10 मिनिटाचा तुम्हाला इथं पेपर असणार आहे. हा तुमच्यासाठी एक ॲडव्हान्टेज इथं म्हणून आलेला आहे. ठीक आहे, आणि टोटल तुम्हाला किती 80 मार्काचा पेपर तुमचा मराठीचा असणार आहे. ठीक आहे, अजून सुद्धा विद्यार्थ्यांना माहीत नसेल तर बघा 80 मार्काचा तुमचा इथं पेपर राहणार आहे. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं काय असते की कोणताही पेपर असो त्या पेपरचा सर्वात अगोदर पेपर पॅटर्न माहिती असणे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आणि पेपर पॅटर्न नंतर तुम्हाला मी पहिले पेपर पॅटर्न त्यासोबतच पेपर पॅटर्न सोबत तुम्हाला काय सांगणार आहे की तुम्हाला स्टडी कसा करायचा, पेपर कसा सोडवायचा, कसे तुम्हाला चांगले मार्क्स घ्यायचे हे सुद्धा सांगणार आहे. म्हणजे 2 इम्पॉर्टंट पॉईंट असणार आहे, पहिला आणि दुसरा. पहिला म्हणजे पेपर पॅटर्न, दुसरा म्हणजे चांगले मार्क्स कसे घ्यायचे प्रिपरेशन आणि चांगला पेपर सोडून. ठीक आहे, कसा पेपर सोडायचा, टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, सर्वच सर्व या व्हिडिओमध्ये मोठा व्हिडिओ होणार पण खूप इम्पॉर्टंट होणार आहे. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मराठीच्या पेपरमध्ये कोणकोणते विभाग पाहायला मिळतात. तर तुम्हाला टोटल पहिले मी सांगतो, विभाग 1 तुम्हाला गद्य राहणार आहे. गद्य म्हणजेच काय की जे तुम्हाला इथं पॅरेग्राफ आहेत तुमच्या पुस्तकामधले ते इथं येणार आहेत 2, आणि 1 पॅरेग्राफ तुम्हाला अपठित. अपठित म्हणजेच काय की जो तुमच्या पुस्तका बाहेरचा असणार आहे. ठीक आहे, आणि नंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बघू शकता इथं ते येते म्हणजेच की पद्य. पद्य म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, कविता. कविता येणार आहे तुम्हाला. कविता बघू शकता तुम्हाला इथं पहिली कविता ही येते, नंतर जवळपास तुम्हाला दुसरी कविता, म्हणजेच तुम्हाला इथं जवळपास 3 कविता विद्यार्थी मित्रांनो येणार आहेत. 3 ते 4 कविता येणार आहेत बघू शकता काव्य सौंदर्यासाठी. नंतर यावरती तुम्हाला कवीचे नाव, कवयित्रीचे नाव
असे यासाठी कविता येणार. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो रसग्रहणासाठी एक कविता येणार आहे. म्हणजे पुस्तकामधून तुम्हाला जवळपास 4 कवितेवरती तुम्हाला प्रश्न राहणार आहे. ठीक आहे, हे झालं कविता. नंतर येतो विभाग 3. ठीक आहे, हे आपण वरच्यावर बघत आहोत, पण पुढे तुम्हाला डीपमध्ये मी सांगणार आहे कशा प्रकारे प्रश्न आहेत आणि कशी तुम्हाला सोडवायचे आहेत. ठीक आहे, तर हे स्थूल वाचनचा हा भाग आहे तुमच्या पुस्तकामध्ये आहे आणि तो फक्त 6 मार्क्ससाठी आहे. हा करायचा किंवा नाही हा सुद्धा विद्यार्थ्यांना प्रश्न असतो. तर पुढे आपण डीपमध्ये पाहूया. ठीक आहे, आणि विभाग 4 सर्वात महत्त्वाचा माझ्या हिशोबाने विभाग 4 तो म्हणजेच की भाषा अभ्यास. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भाषा अभ्यास 2 यामध्ये खूप महत्त्वाचे विभाग मी तुम्हाला सांगणार आहे, जे की तुम्हाला मी सांगतो 65+ मार्क्स तुमचे इथं आज कन्फर्म होऊ शकतात जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघितला आणि मी जे तुम्हाला सांगते जर ते तुम्ही फॉलो केलं तर. ठीक आहे, ठीक आहे. तर चौथा विभाग तुमचा आहे भाषा अभ्यास. यामध्ये काय पुढे आपण डिटेलमध्ये इथं पाहूया. ठीक आहे, आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचा सर्वात लास्टचा जो विभाग येतो तो म्हणजेच की विभाग क्रमांक 5 उपयोजित लेखन. उपयोजित लेखन सुद्धा खूप महत्त्वाचं 22 मार्क्ससाठी तुम्हाला इथं राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो उपयोजित लेखन. ठीक आहे, तर पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे, त्याआधी तुम्ही व्हिडिओ कंप्लीट बघायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, तेव्हाच तुम्हाला काही सर्व गोष्टी समजणार आहेत. ठीक आहे, तर मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्हाला मी सांगितलेलं आहे की टोटल तुमची इथं 5 विभाग आहे. ठीक आहे, हे पेपर पॅटर्न झाला विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना माहिती नसेल त्यांना इथं माहिती झालेला आहे. ठीक आहे, आता सर्वात महत्त्वाचं काय, पहिला पॉईंट बघितला आपण पेपर पॅटर्न कसा असतो. तुम्हाला गद्य आहे, पद्य आहे, गद्य म्हणजे पॅरेग्राफ, पद्य म्हणजे कविता, नंतर उपयोजित लेखन आहे. उपयोजित लेखन मध्ये पत्र लेखन, सारांश लेखन अशा प्रकारे तुम्हाला येतं. नंतर तुम्हाला इथं भाषा अभ्यासमध्ये तुम्हाला व्याकरण येतं. हे 4 विभाग, नंतर स्थूल वाचन असे 5 विभाग. ठीक आहे, हे वरती सांगितलं. आता डीप मध्ये पाहूया. आता डीप मध्ये म्हणजेच काय बघा, सर्वात महत्त्वाचं काय आपल्याला इथं काय घ्यायचे आहेत, मार्क्स घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर मार्क्स घेताना विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे ते म्हणजेच की आपण पेपर चांगला सोडवायला पाहिजे. पेपर चांगला सोडवायला पाहिजे म्हणजेच काय की विद्यार्थी मित्रांनो पेपर चांगला सोडवताना खूप काही महत्त्वाच्या गोष्टी असतात. ते म्हणजेच की पहिलं टाइम मॅनेजमेंट. ठीक आहे, दुसरं म्हणजे टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी बऱ्याच काही गोष्टीवरती डिपेंड असते टाइम मॅनेजमेंट. ते म्हणजेच की पेपरची सुरुवात कुठून करायची. आता पेपर आपला चांगला जाणार हे कोणत्या गोष्टीवर डिपेंड असतं की आपण पेपरची सुरुवात लिहिण्यापासून कुठून सुरुवात करत आहोत हे सुद्धा महत्त्वाचं असतं. ठीक आहे, म्हणजे चांगले मार्क्स घेण्यासाठी खूप काही गोष्टी डिपेंड आहे, ते आपण एक इथं बघणार आहोत. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर पाहूया आपण की पेपरची सुरुवात नेमकी तुम्हाला कुठून करायची आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगतो माझ्या एक्सपिरियन्सवरून, तुम्हाला जो पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो भाषा अभ्यास जो आपला विभाग क्रमांक 4 आहे तिथून तुम्हाला करायची आहे. ठीक आहे, आता मित्रांनो सर्वात पहिलं कन्फ्युजन तुमचं म्हणजेच काय की पेपरची सुरुवात आपण कुठूनही केली चालते का, म्हणजेच विभाग कोणताही अगोदर सोडवला तर चालते का. तर विद्यार्थी मित्रांनो अजिबातही टेन्शन घेऊ नका, तुम्ही कोणताही विभाग असो अगोदर लिहू शकता. विभाग 4 पासून तुम्ही सुरुवात करा किंवा विभाग 5 पासून सुरुवात करा, तुमचे मार्क्स तुम्हाला इथं मिळणार आहेत. ठीक आहे, जर तुम्हाला कोणी सांगत असेल की अशा प्रकारे सुरुवात करू नका तर बघा असं नाहीये, कुठूनही तुम्ही सुरुवात केली कोणत्याही विभागापासून तर तुम्हाला मार्क्स इथे मिळणार आहेत. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या वेळेस पण मी 10वी मध्ये सुद्धा 12वी मध्ये सुद्धा प्रत्येक पेपरसाठी मी स्वतःची स्ट्रॅटेजी बनवलेली होती. मी कोणाची स्ट्रॅटेजी बघितली नाही. ठीक आहे, मी स्वतःची स्ट्रॅटेजी स्वतः अप्लाय केली विद्यार्थी मित्रांनो आणि त्याचे मला चांगले रिझल्ट मिळाले. म्हणूनच मी आज तुमच्यापर्यंत इथं आहे की तुमच्यापर्यंत चांगली इथं टिप्स, प्रिपरेशन टिप्स आणि कसे पेपर सोडवायचा, चांगले मार्क्स कसे घ्यायचे हे तुमच्यापर्यंत आज मी सांगत आहे. आणि भरपूर विद्यार्थी, लाखो विद्यार्थी मला चांगला रिस्पॉन्स देत आहे, कारण की माझी जी प्रिपरेशन स्वतःची मी स्ट्रॅटेजी बनवली होती माझ्या बोर्ड परीक्षेवेळेस ते तुम्हाला मी सांगत आहे आणि ते कुठंतरी विद्यार्थ्यांना खूप उपयोगी पडत आहे. ठीक आहे, म्हणूनच तुम्ही इतका चांगला इथं रिस्पॉन्स देत आहात. ठीक आहे, म्हणून जे सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे तेच तुम्ही फॉलो करा. मी 100% तुम्हाला सांगू शकतो चांगले मार्क्स तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, फक्त मी जे तुम्हाला सांगत आहे ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला करायची आहे. ठीक आहे, तर मराठीच्या पेपरची सुरुवात तुम्हाला इथून काय करायची आहे, भाषा अभ्यास पासून करायची आहे. आता भाषा अभ्यास पासून का करायची याचं सुद्धा विद्यार्थी कारण विचारतील. तर विद्यार्थी मित्रांनो कारण सांगायला काय बघा की भाषा अभ्यास मध्ये जे सुद्धा प्रश्न आहेत ते इथं ठरलेले आहेत. ठरलेले आहेत म्हणजेच काय 100% जे इथं क्वेश्चन आहेत ते ठरलेले आहेत. म्हणजेच ठरलेले कसे बघा, इथं बघू शकता भाषा अभ्यासमध्ये प्रश्न कसे विचारले जातात. तर भाषा अभ्यासमध्ये बघा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न आहे समास. या समासावरती तुम्हाला काय प्रश्न विचारले जाणार आहेत. ठीक आहे, यामध्ये बघू शकता की समासाचे प्रकार आणि त्याचे उदाहरण विद्यार्थी मित्रांनो इथं दिलेले आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला हे जे समास आहेत द्विगु समास, समारह समास, इतरेतर द्वंद्व, नंतर विद्यार्थी मित्रांनो कर्मधारय समास, हे जे समास आहेत विद्यार्थी मित्रांनो समासाचे नाव आहेत. तर याच्यावरती 100% ठरलेलं आहे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि हे प्रकार तुम्हाला कुठे दिले आहेत
तर हे तुमचं जे पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे पुस्तकामध्ये तुम्हाला स्पेशली उदाहरणासोबत समास काय असते, समासाचे प्रकार किती, ते कशा प्रकारे असतात, कोणत्या समासाला का म्हणतात, असं त्या समासाचं नाव असं का पडलेलं आहे, त्यांची उदाहरणं काय, हे सर्व काही डिटेलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. फक्त समास नाही विद्यार्थी मित्रांनो, पुढचे प्रश्न पहा, ही शब्दसिद्धी. आता शब्दसिद्धी विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, बघू शकता यावरती प्रश्न कसा येतो की खालील तक्ता पूर्ण करा. ठीक आहे, प्रत्यय घटित, उपसर्ग घटित, नंतर अभ्यस्त. विद्यार्थी मित्रांनो हे इतकं सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो, फक्त तुम्हाला काय करायचे, प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, एक तुम्हाला सिक्रेट की सांगतो, म्हणजे जे विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स मिळतात ना, ते का मिळतात. पहिलं ते म्हणजे की स्मार्ट वर्क करतात, जे की मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, प्रत्येक टिप हे तुमची इथं स्मार्ट वर्क आहे, जे मी तुम्हाला सांगत आहे. सेकंड गोष्ट की आहे इम्पॉर्टंट, तुम्हाला चांगले मार्क्स मिळवण्यासाठी, ते म्हणजे की प्रॅक्टिस. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल प्रत्येक प्रश्नाची, आता शब्दसिद्धीची जेवढी तुम्ही इथं प्रॅक्टिस कराल, मी गॅरंटी सांगू शकतो शब्दसिद्धी तुम्हाला 2 मार्क्ससाठी इथं येत असते. हे 2 मार्क्स तुमचे 100% कन्फर्म आहेत, जर तुम्ही याची प्रॅक्टिस केली तर. ठीक आहे, नंतर पुढचे प्रश्न बघू शकता. शब्दसिद्धी झालं, नंतर विद्यार्थी मित्रांनो वाक्प्रचार आहेत, वाक्प्रचारचे अर्थ सांगून त्याचा वाक्यात उपयोग करायचा. विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला 4 मार्कासाठी विद्यार्थी मित्रांनो येत आहे. किती सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो, जे वाक्य आहेत, वाक्प्रचार आहेत, त्याचा अर्थ सांगायचा आहे आणि वाक्यात उपयोग करायचा आहे. किती सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो, 4 मार्कासाठी. म्हणजेच तुम्ही बघू शकता इथं तुमचे 4 मार्क, म्हणजे बघू शकता 2 + 2 4 आणि 4 विद्यार्थी मित्रांनो 8 मार्क तुमचे या विद्यार्थी मित्रांनो भाषा अभ्यासाच्या अप्रश्नामध्ये व्याकरणावरती प्रश्न आहेत इथं कन्फर्म होतात. पण कन्फर्म त्याच विद्यार्थ्याचे होतील, मी आताही सांगतो त्याच विद्यार्थ्याचे होतील की जे विद्यार्थी इथं प्रॅक्टिस करतील, ते प्रश्न बघतील आणि इथं करतील. ठीक आहे, आता हे जे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न मी तुम्हाला सांगत आहे, अगोदर करा. हे तुम्हाला का सांगत आहे, कारण की 100% ठरलेलं आहे की तुम्हाला व्याकरणावरती, समासावरती, वाक्प्रचारावरती ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येणार आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे भाषा अभ्यास तुम्ही जे आहे 100% करून जायचा आहे आणि पेपरची सुरुवात तुम्हाला तिथूनच करायची आहे. ठीक आहे, नंतर हा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो भाषा अभ्यासामधला, शब्दसंपत्ती. आता शब्दसंपत्तीमध्ये पहा कसे प्रश्न येतात. पहिला प्रश्न म्हणजे शब्दसमूहासाठी एक शब्द, म्हणजेच बघा दररोज प्रसिद्ध होणारे काय, दैनिक. हे जे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला 100% पुस्तकामध्ये दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो शब्दसंपत्ती पुस्तकामध्ये दिलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या शब्दाचे समानार्थी शब्द लिहा, खालील शब्दाची विरुद्धार्थी शब्द लिहा. ठीक आहे, नंतर विद्यार्थी मित्रांनो बघू शकता की खालील शब्दाचे अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. किती सोपी आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता. फक्त हे जे आहे तुम्हाला ठरलेलं आहे, हे तुम्हाला अगोदर लिहायचं आहे. ठीक आहे, आता विद्यार्थी मित्रांनो अगोदर का लिहायचं आहे, अजून मी तुम्हाला कारण सांगतो. बघा भाषा अभ्यासामधलं तुम्हाला पुन्हा प्रश्न आहे, लेखन नियमानुसार लेखन. ठीक आहे, तुम्हाला अचूक शब्द ओळखायचा आहे, म्हणजे जो उकार विलँटीनुसार बरोबर शब्द असेल इथं तुम्हाला लिहायचं आहे. बघू शकता आशीर्वाद, कुटुंब, दुर्मिळ, हे जे शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रॅक्टिससाठी पुस्तकामध्ये सुद्धा दिलेले आहे. ठीक आहे, त्यानंतर विरामचिन्ह कुठं वापरायचे, कसे वापरायचे याचं तुम्हाला इथं दिलेलं आहे. ठीक आहे, कोणतं विरामचिन्हाला काय म्हणतात याचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे, आणि हे तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर पारिभाषिक शब्द, हे जे तुम्हाला इंग्लिशमध्ये शब्द दिले आहेत ते तुम्हाला मराठीत त्याचा अर्थ लिहायचा आहे. तुम्हाला पुस्तकामध्ये इंग्लिश शब्द पूर्ण टोटल दिले आहेत, त्या टोटल शब्दांपैकी विद्यार्थी मित्रांनो 100% तुम्हाला इथं 2 शब्द येणार आहेत. ठीक आहे, जर तुम्हाला मार्क पाहिजे असतील तर मेहनत तर करावीच लागणार, कारण की इंग्लिश शब्द तुम्हाला भरपूर दिले आहेत तुमच्या पुस्तकामध्ये. भरपूर म्हणजेच काय की जवळपास 2 पेज मला वाटतं आहेत ते इंग्लिश शब्द आणि त्याचे मराठीत सांगितलेला आहे अर्थ. जर तुम्ही ते पाठ करून गेले तर 100% त्यामध्ये 2 येणार आहेत, हे मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगू शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो 1 मार्क तुम्हाला पाहिजे असेल चांगल्या प्रकारे तर हे तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो बघा सुरुवात तुम्हाला भाषा अभ्यास पासून करायची. आता सुरुवात मी भाषा अभ्यासापासून का सांगितली याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की 100% हे प्रश्न ठरलेले आहेत, तुम्हाला इथे येणार आहे. ठीक आहे, नंतर दुसरं कारण मी तुम्हाला सांगतो. बघा तुम्ही भाषा अभ्यास पासून सुरुवात केली, तुम्हाला माहिती आहे यामध्ये समासावरती, वाक्प्रचारावरती, नंतर इंग्लिश शब्द आहेत, पारिभाषिक शब्द आहे, शब्दसंपत्ती आहे, शब्दसिद्धी आहेत, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. ठीक आहे, आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हे माहित असलं तर तुमची जे लिहिण्याची स्पीड आहे विद्यार्थी मित्रांनो ती खूप जास्त इथं असणार आहे. ठीक आहे, तर लिहिण्याची स्पीड जशी तुमची वाढणार आणि विद्यार्थी मित्रांनो हे भाषा अभ्यास तुम्ही जे आहे मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जे आहे अर्धा तास
तुमच्यासाठी सफिशियंट आहे पहिला जो भाषा अभ्यास विभाग आहे तो सोडवण्यासाठी. जर पहिल्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही भाषा अभ्यास विभाग सोडवला तर मी तुम्हाला सांगतो तुमचा जो कॉन्फिडन्स आहे एवढा वाढणार मराठीच्या पेपरमध्ये की जे पुढचे विभाग आहेत ते तुम्ही एकदम फास्ट सोडवू शकाल. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की दादा जर पहिल्या विभागापासून सुरुवात केली तर काय होणार, म्हणजे आम्हाला स्पीड येणार नाही का लिहिण्यामध्ये, कॉन्फिडन्स येणार नाही का? मी काय म्हणतो बघा, तुम्हाला सुरुवातला पहिला विभाग आहे गद्यपाला म्हणजे पॅराग्राफ तुम्हाला येणार. यामध्ये काय होत असतं की माझ्या एक्सपिरियन्स म्हणून तुम्हाला सांगत आहे म्हणून तुम्ही हे फॉलो करा. बघा तुमचं जे पॅराग्राफ आहे त्यामधून तुम्हाला उत्तर शोधून लिहावा लागतो. यामध्ये काय होते की तुमचा इथं टाइम असतो तो खूप जास्त जातो. तुमचा टाइम इथं जास्त जातो म्हणजेच काय की एका 2-2 मार्क्ससाठी एका मार्क्ससाठी तुम्हाला इथं खूप वेळ द्यावा लागतो. त्यामुळे काय होते की तुमचा इथं जो टाइम आहे तो खूप जास्त जातो पण पेपर खूप कमी सोडवणे होते. त्यामुळे तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो कमी होतो. कॉन्फिडन्स कमी होतो त्यामुळे काय होतं की तुमचे जे पुढचे विभाग आहे त्यामध्ये लिहिण्यामध्ये तुमची स्पीड कमी होते आणि त्यामुळे तुमचा पेपर इथं खराब जाऊ शकतो. पण विद्यार्थी मित्रांनो तेच तुम्ही भाषा अभ्यासपासून सुरुवात केली आणि तुम्हाला माहिती आहे 100% प्रश्न ठरलेले आहेत, फक्त तुम्हाला त्याचा अभ्यास करून जायचा आहे. आणि जर तुम्ही अभ्यास करून गेले विद्यार्थी मित्रांनो तुम्ही गॅरंटी सांगू शकतो की तुम्हाला जे आहेत विद्यार्थी मित्रांनो भाषा अभ्यास तुम्हाला जवळपास 16 मार्क्ससाठी येणार आहे. ठीक आहे. 16 मार्काला तुम्हाला भाषा अभ्यास आहे. ठीक आहे. तर अर्ध्या तासात जर तुम्ही 16 मार्कचं सोडवलं तर विद्यार्थी मित्रांनो 16 पैकी मी सांगतो तुम्हाला 14 किंवा 12 मार्कचं मी तुम्हाला सांगतो 12 मार्क जर तुम्ही करेक्ट सोडवलं तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा कॉन्फिडन्स एवढा वाढणार की तुम्ही पुढचे विभाग चांगले सोडवू शकाल. ठीक आहे. ही माझा एक्सपिरियन्स आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुम्ही पेपर देऊन आल्यानंतर मला नक्की सांगा की तुम्हाला कसा पेपर गेलेला आहे. तुम्ही सुरुवात भाषा अभ्यासपासून केली. ठीक आहे. आणि सुरुवात भाषा अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला उपयोजित लेखन लिहायचं आहे. आता उपयोजित लेखनमध्ये सुद्धा तुम्हाला 100% प्रश्न ठरलेले आहेत. 100% प्रश्न ठरलेले आहेत कोणते, चला आपण पुढे बघूया. आणि विद्यार्थी मित्रांनो हे जे प्रश्न आहेत तुम्हाला उपयोजित लेखन भाषा अभ्यास, तर विद्यार्थी मित्रांनो त्याची उदाहरणं जर तुम्हाला पाहिजेत असतील सोडवण्यासाठी तर ते सुद्धा मी तुम्हाला दिलेले आहेत. तर ते कुठे आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर ते तुम्हाला जे आहेत वेबसाईट आहे आपली, तुम्ही गुगलवरती जायचं, गुगलवरती नॉलेज किडा. ठीक आहे. आपल्या चॅनलचं नाव तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, नॉलेज KIDA नॉलेज किडा .in. ठीक आहे. नॉलेज किडा .in ही वेबसाईट आहे. सर्च करायचं. सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट येणार त्यावरती तुम्हाला उपयोजित लेखनाचे भाषा अभ्यासाचे एक PDF मिळणार 10th क्लास इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणून फॉर मराठी. तिथून तुम्हाला जायचं, ते क्वेश्चन बघायचे, PDF डाउनलोड करायचे आणि त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तिथं सुद्धा हे PDF शेअर केल्या जातील किंवा वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. तर तीन तुम्हाला मी हे सांगत आहे लिंक्स तिथून डाउनलोड करण्यासाठी. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तिथून तुम्ही नक्की तर डाउनलोड करजा. तर आता उपयोजित लेखनामध्ये काय मी तुम्हाला ते सांगतो. बघा इथं काय दिलं आहे की खालील कृती सोडवा. पहिला प्रश्न येते तुम्हाला उपयोजित लेखनामध्ये. उपयोजित लेखन विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी 22 मार्कासाठी तुम्हाला येणार आहे. ठीक आहे. आता 22 मार्कासाठी कसं बघा, पहिला तुम्हाला प्रश्न येणार तो म्हणजेच की पत्रलेखन आणि ठीक आहे. आणि त्याला ऑप्शनमध्ये म्हणजे किंवा म्हणजे 2 प्रश्न येतील त्यापैकी तुम्हाला एक सोडवायचा आहे उपयोजित लेखनामध्ये. ठीक आहे. अ प्रश्नामध्ये पहिला पत्रलेखन लिहा किंवा सारांश लेखन लिहा. 2 पैकी तुम्ही कोणताही एक प्रश्न सोडवू शकता. ठीक आहे. आता पत्रलेखन. ठीक आहे. पत्रलेखनाची सुद्धा उदाहरणं त्या PDF मध्ये जे मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेली आहे वेबसाईटवरती किंवा टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती, तिथून सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पत्रलेखनामध्ये तुम्हाला 2 पत्राचे प्रकार आहेत, एक औपचारिक आणि एक अनौपचारिक. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा आहे. पत्रलेखन तुम्हाला टोटल 6 मार्कासाठी येणार आहे. ठीक आहे. तर पत्रलेखनाचं पूर्ण तुम्हाला जे माहिती असते ते तुम्हाला इथं दिलेली असते. आता पत्रलेखनामध्ये इम्पॉर्टंट काय असते की पत्र तुम्हाला कसं लिहायचं, म्हणजे तारीख कुठं लिहायची, उजव्या बाजूला लिहायची का की इथं जो पत्ता असतो तो डाव्या बाजूला लिहायचा की सुरुवात कुठून करायची, कशी करायची. तर विद्यार्थी मित्रांनो याचे सर्व जे तुम्हाला आहे ते PDF मध्ये मी दिलेलं आहे. औपचारिक पत्राची सुरुवात कशी करायची, अनौपचारिक पत्राची सुरुवात कशी करायची किंवा सिंपल तुम्हाला सांगतो तुमचं जे पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो त्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे सर्व दिलेलं आहे. ठीक आहे. बघा जे तुम्हाला म्हणतात ना की जे आहे तुम्ही बरेच विद्यार्थी काय करतात की हे गाईड घेऊ द्या, दुसरी गाईड घेऊ द्या, तिसरी गाईड घेऊ द्या. तर विद्यार्थी मित्रांनो याचा फायदा आहे. ठीक आहे. फायदा आहे. पण विद्यार्थी मित्रांनो जे सुद्धा प्रश्न येत असतात ते तुमच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी दिलेले असतात. फक्त एक आहे
तुमची मानसिकता पाहिजे तुम्हाला चांगले मार्क्स घेण्याची, तुमची तयारी पाहिजे स्मार्ट वर्क करण्याची, तेव्हाच तुम्ही इथं चांगले मार्क्स घेऊ शकता. पत्रलेखन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, मी स्वतः पाहिलेलं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये सर्व काही दिलेलं आहे, फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करण्याची तर गरज आहे. ठीक आहे, तर तुम्ही जे आहे इथं पुस्तकामधून करू शकता. ठीक आहे, आणि बघू शकता याला तुम्हाला ऑर मधून एक प्रश्न येतो तुम्हाला पत्रलेखनासाठी सारांश लेखन तुम्ही इथं बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. सारांश लेखनासाठी तुम्हाला बघू शकता तुम्हाला गद्यासाठी सारांश लेखन दिलं आहे की मधील अपठित गद्य उत्तराचे 1/3 सारांश तुमच्या शब्दात लिहा. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो सारांश लेखन म्हणजेच काय की तुम्हाला जे सारांश आहे, ठीक आहे, म्हणजेच काय जो तुमचा समरी रायटिंग जसं तुम्हाला असते इंग्लिशमध्ये तशाच प्रकारे तुम्हाला इथं सारांश लेखन असते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जो तुमचा पॅरेग्राफ आहे तो तुम्हाला खूप मोठ्या शब्दात लाईन्स मध्ये दिला असतो, त्याचा पूर्ण सारांश काय ते तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला इथं लिहायचं असतं. ठीक आहे, हे तुम्हाला इथं टोटल 6 मार्कासाठी असणार आहे. आता यामधलं सारांश लेखन इझी आहे किंवा पत्रलेखन इझी आहे हे विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगतो तुम्हाला जे काही इझी जात असेल ते तुम्ही सोडवा. एखाद्याला सारांश लेखन इझी वाटत असेल, एखाद्याला पत्र इझी वाटत असेल, त्याच्या म्हणण्यानुसार ते आहे. म्हणून तुम्हाला जी इझी वाटते मी तुमच्यावरती सोडतो, जे तुम्हाला इझी वाटत असेल ते तुम्ही इथं सोडवायचं आहे. ठीक आहे, माझ्या नुसार मला काय इझी वाटते की विद्यार्थी मित्रांनो मला पत्रलेखन इझी वाटते, कारण की पत्रामध्ये ऑलरेडी तुम्हाला दिलं असतं की कोणाला पत्र पाठवायचं, त्यामध्ये माहिती दिली असते. फक्त जो मधला पॅरेग्राफ आहे ते तुम्हाला मनाने लिहायचा असतो त्यामध्ये. ठीक आहे, आणि पत्रलेखन लिहायला तुम्हाला खूप कमी टाइमामध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता. सारांश लेखनाला तुम्हाला इथं टाइम लागू शकतो. ठीक आहे, पत्रलेखन कमी शब्दात आहे पण त्याच्या प्रत्येक मुद्द्याला इथं तुम्हाला मार्क्स असतात. ठीक आहे, मार्क्स कसे तुम्ही तारीख कुठे लिहिली आहे, पत्ता कुठे लिहिलेला आहे, सुरुवात कशी केलेली आहे, ठीक आहे, शेवट कसा लिहिलेला आहे, याला तुम्हाला 1-1 मार्क 2-2 मार्क असतात. अशी तुम्हाला 6 मार्क डिवाइड असतात. पॅरेग्राफ कसा लिहिला आहे त्याला सुद्धा इथं मार्क्स असतात. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो उपयोजित लेखनामधला हा झाला प्रश्न आ. आता तुम्हाला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो की खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. आता विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा, याला टोटल तुम्हाला 10 मार्क दिलेले आहेत. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न येतात आणि 3 पैकी तुम्हाला इथं टोटल 2 प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणजे एक प्रश्न 5 मार्काला आहे. बघा हे तुम्हाला खूप चांगले मार्क्स इथं देऊन देणार आहे. ठीक आहे, आता जाहिरात लेखन विद्यार्थी मित्रांनो आणि बातमी लेखन, आणि तिसरा प्रश्न तुम्हाला इथं राहणार आहे तो म्हणजेच की कथा लेखन. आता या 3 पैकी जर 2 प्रश्न इझी वाले सांगायचे राहिले तर तुम्हाला जे इझी जातात सर्वात अगोदर हेच सांगतो, तुम्हाला जे इझी जात असेल 3 पैकी प्रश्नापैकी ते तुम्ही अगोदर सोडवा. ठीक आहे, जे तुम्हाला 2 इझी जात असतील ते तुम्ही सोडवा. आणि माझ्या मताने सांगितलं तर जाहिरात लेखन आणि बातमी लेखन हे सर्वात इझी आहे विद्यार्थी मित्रांनो मराठीच्या पेपरमध्ये. बघा आता जाहिरात लेखन म्हणजेच काय मी तुम्हाला सांगतो, जाहिरात म्हणजेच काय आणि बातमी लेखन म्हणजेच काय हे विद्यार्थ्यांना इथं कन्फ्युजन असते. बघा सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगतो जाहिरात. आता जाहिरात म्हणजेच काय ॲड, तुम्हाला सिंपल भाषेमध्ये आजच्या तारखेला सांगायचं झालं तर जाहिरात म्हणजे ॲड, आणि बातमी म्हणजेच काय बातमी म्हणजे न्यूज. ठीक आहे, हे तुम्हाला यामधला डिफरन्स आहे. ठीक आहे, तुम्हाला मराठी डिफरन्स समजत नसेल तर इंग्लिशमध्ये सांगतो की बघा जाहिरात लेखन म्हणजे ॲड आणि बातमी लेखन म्हणजे न्यूज. आता ॲड तुम्हाला माहिती आहे ॲड कशी असते, ॲड म्हणजे असे एकदम अट्रॅक्टिव्ह असते की जो पाहणारा असतो त्याला असं वाटतं की हा ही वस्तू आपण खरेदी करायची. म्हणजे तुम्हाला कमी शब्द लिहायचे ते ॲडमध्ये पण चांगले तुम्हाला इथं लिहायचे आहेत, जेणेकरून जो ग्राहक असेल म्हणजेच त्याला असं वाटलं पाहिजे हा ही वस्तू आपल्याला विकत घ्यायलाच पाहिजे. यालाच म्हणतात जाहिरात लेखन. ठीक आहे, तर जाहिरात लेखन तुम्ही बघू शकता, याची उदाहरणं सुद्धा त्या PDF मध्ये जी मी प्रोव्हाइड केले तिथं दिले आहे. आता न्यूज लेखन म्हणजेच बातमी लेखन म्हणजेच काय, तर बातमी लेखन म्हणजेच काय की जर एखादी घटना असेल किंवा एखादा कार्यक्रम सादर केलाय, म्हणजे यामध्ये प्रश्न बघा कसा आहे की कवी कुसुमाग्रज यांचे जन्मदिनानिमित्त दिनांक 27 फेब्रुवारी रोजी साधना विद्यालय रायरी या विद्यालयात मराठी भाषा दिन साजरा केला. आता हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे, तर हे जे आहे तर मराठी दिवस साजरा केला. आता तुमच्या शाळेमध्ये भरपूर कार्यक्रम होत असतात, तुमचा मराठी दिवस साजरा केला जातो, तुमची शिवजयंती साजरी वगैरे केलेली जात असेल, भरपूर शाळेमध्ये विद्यालयामध्ये केली जात असते. ठीक आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमची इथं त्यानंतर आहे बरेच विद्यार्थी कार्यक्रम होतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर असते तुमचं 2 ऑक्टोबरला कार्यक्रम असतो. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे जे तुमचे शाळेमध्ये कार्यक्रम सादर केले जातात त्याचं तुम्हाला संपूर्ण लिहायचं असतं.
असते. म्हणजेच काय की या कार्यक्रमाची जी आहे आम्ही तयारी विद्यार्थ्यांनी मिळून केलेली होती. शिक्षकांनी मेन इथं भूमिका सादर केलेली होती. ठीक आहे. नंतर जे कार्यक्रमाचे अध्यक्ष हे होते, त्यांनी दीप प्रज्वलन केलं. त्यानंतर त्यांनी भाषण दिलं. विद्यार्थ्यांनी सुद्धा मराठी दिनानिमित्त भाषण दिलं. नंतर जे आहे निरोप समारंभ झाला. या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभ चांगल्या प्रकारे केला. नंतर विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषा दिनानिमित्त हे महत्त्वाच्या आम्हाला माहिती पडल्या गोष्टी, नवनवीन गोष्टी माहिती पडल्या आणि अशा प्रकारे आमच्या शाळेमध्ये, आमच्या विद्यालयामध्ये चांगल्या प्रकारे जे आहे अशा प्रकारे सादर केलेलं आहे. ठीक आहे. हे मध्ये तुम्हाला न्यूजमध्ये काय लिहायचं, आमच्या शाळेमध्ये नाही लिहायचं, तर असं लिहायचं की या विद्यालयामध्ये अशा प्रकारे जो कार्यक्रम आहे विद्यालयामध्ये सादर करण्यात आला. म्हणजे बातमी जशी असते, जशी तुम्ही न्यूजपेपर वाचता तशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. तशा प्रकारे तुम्हाला न्यूज तयार करायची, बातमी तयार करायची आणि ते तुम्हाला इथं बातमी लेखनामध्ये लिहायचं आहे. टोटल तुम्हाला 5 मार्कासाठी असणार आहे. जाहिरात लेखन समजलं, बातमी लेखन समजलं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं तुम्हाला आहे कथा लेखन. आता कथा लेखनामध्ये बघू शकता तुम्हाला जे आहे खालील मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करा हा प्रश्न येणार. जर तुमची जी विचार करण्याची क्षमता जास्त असेल, विचार म्हणजे इमॅजिनेशन तुम्ही जास्त करू शकता, तर मनाने तुम्ही कथेमध्ये काहीही लिहू शकता. ठीक आहे. फक्त तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याचा अर्थ जुळायला पाहिजे. ठीक आहे. त्याचा अर्थ जोडून जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला 100% सांगू शकतो 5 पैकी तुम्हाला 4 मार्क तिथं गॅरंटीनं कथा लेखनामध्ये मिळतात. ठीक आहे. कथा लेखन सुद्धा इझी आहे. फक्त तुमची जी विचार करण्याची क्षमता आहे ना, ती मोठी पाहिजे. ठीक आहे. कारण की विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही दुसऱ्याचं पाहून सुद्धा लिहिलं कथा लेखन, त्यामध्ये मजा नाहीये. जर तुम्ही स्वतःच्या शब्दात लिहिलं, 1 पेज, 2 पेज, 1.5 पेज जर तुम्ही लिहिलं, 1 पेज जर तुम्ही लिहिलं, तर 3 ते 4 मार्क तुमची इथं आजच फिक्स आहेत. फक्त तुम्ही काय करा की हेच उदाहरण तुम्ही घ्यायचं, स्क्रीनशॉट काढा आणि हे तुम्ही प्रॅक्टिस करा. बघा तुम्हाला प्रॅक्टिस केल्यानंतर कशी तुम्हाला पेपरमध्ये जी कथा येईल ती तुम्ही वाचायची आणि मनाने कथा लिहायची. तुम्हाला बघा कशा प्रकारे इथं मार्क्स मिळतात कथा लेखनामध्ये. ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न येतो तो म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुमचा ई प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणतीही एक कृती सोडवायची आहे. तुम्हाला बघू शकता, मी तुम्हाला सांगतो. पहिला प्रश्न येतो तुम्हाला तो म्हणजेच की प्रसंग लेखन. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला येतो तो म्हणजेच की आत्मकथन आणि एक येतो वैचारिक. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बघू शकता मी तुम्हाला सांगतो की प्रसंग लेखन म्हणजेच काय की प्रसंग लेखन तुम्हाला इथं तुमच्या शब्दात लिहायचं असतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला माहिती दिली असते. ठीक आहे. आणि प्रसंग लेखन कसं लिहायचं याचे उदाहरण तुम्हाला PDF आहे त्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आत्मकथन. आता आत्मकथन तुम्हाला मी सांगतो उदाहरणार्थ. आत्मकथन म्हणजेच काय की मी झाड बोलतोय, मी नदी बोलते, नदीची आत्मकथा, झाडाची आत्मकथा, समुद्राची आत्मकथा. तर हे विद्यार्थी मित्रांनो असं दिलेलं असतं. ठीक आहे. तुम्हाला समजत असेल आत्मकथन म्हणजेच काय, जसं तुम्ही मनुष्य आहे, आता मनुष्याची आत्मकथा म्हणजेच काय, मनुष्याच्या जीवनामध्ये कसे प्रॉब्लेम्स आहे, सुख आहे, दुःख आहे, असं तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता. तसेच तुम्हाला नदीचं काय सुख दुःख, म्हणजे सुख दुःख म्हणजेच काय की त्याला नदीचं पाणी वाहून जाते, दरवर्षी नवीन येते, अशा प्रकारे तुम्हाला जे आहे लिहायचं असतं. त्याला काय, त्याची व्यथा काय असते नदीची किंवा झाडाची किंवा निर्जीव वस्तू किंवा सजीव वस्तू, अशा प्रकारचे तुम्हाला विषय येत असतात. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला येतो वैचारिक. मी तुम्हाला सांगूया 3 पैकी कोणता प्रश्न इझी असेल तो म्हणजेच की वैचारिक. वैचारिक म्हणजेच काय की तुम्हाला स्वतःची विचार मांडायचे असतात. बघा, पर्यावरण जतन, काळाची गरज. आता यामध्ये तुम्हाला असं नाही की एकदम म्हणजेच प्रोफेशनल विचार लिहावे लागतील, नाही. तुमचे जे विचार आहेत ते तुम्हाला इथं मांडावे लागतील. तुम्ही दुसऱ्याचं पाहून अजिबात लिहू नका. मी तुम्हाला सांगतो यामध्ये तुमचा टाइम वेस्ट होणार आहे. जर तुम्हाला चांगले मार्क्स पाहिजे असतील तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्वतःच्या शब्दात लिहावं लागणार आहे. हे बघू शकता 3 पैकी एक प्रश्न सोडवायचा आहे, पण 8 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे. 8 मार्काला तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. आणि वैचारिक मी तुम्हाला सांगतो याचं तुम्ही एक उदाहरण सोडवून पहा 8 मार्कासाठी. वैचारिक म्हणजेच काय की स्वतःचे जे विचार आहेत ते तुम्हाला इथं मांडायचे आहेत. आणि स्वतःचे विचार म्हटल्यानंतर तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. जेच तुम्हाला मनाने येते ते तुम्हाला इथं सोडवायचं आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण काय पाहिलं की तुम्हाला भाषा अभ्यास आणि उपयोजित लेखन, उपयोजित मराठी. तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला टोटल बघू शकता 16 मार्कसाठी तुम्हाला येणार आहे भाषा अभ्यास आणि विद्यार्थी मित्रांनो 22 मार्कासाठी तुम्हाला येणार आहे उपयोजित लेखन. म्हणजे टोटल बघू शकता 38 मार्क, 38 मार्क्स तुमचे एकाच दिवसांमध्ये कन्फर्म होऊ शकतात. फक्त तुम्हाला काय करायचे, प्रॅक्टिस इथं करायची आहे. ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो 65 प्लस तुमचे कसे मार्क्स कन्फर्म आहेत आता आपण पुढे बघूया. ठीक आहे. 38 मार्क्स
मार्क्स तर कन्फर्म झाले. आता 65 मार्क्स कसे कन्फर्म आहेत ते तुम्हाला सांगतो. आता तुम्ही सुरुवात भाषा अभ्यासपासून करायची. त्यानंतर तुम्ही जे उपयोजित लेखन लिहायचं आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुरुवात करायची ते म्हणजेच गद्य. सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगत आहे ते म्हणजेच की 10वी मराठीसाठी आम्ही एक क्रॅश कोर्स बनवलेला आहे कमी दिवसांसाठी. ओके, क्रॅश कोर्स कमी दिवसांसाठी म्हणजेच काय की स्पेशली बोर्ड परीक्षेसाठी तो क्रॅश कोर्स आहे. ॲक्च्युली तो क्रॅश कोर्स फक्त मराठी नाही तर मराठी, तुमचं हिंदी आणि इंग्लिश या तीनही विषय मिळून तो क्रॅश कोर्स बनवलेला आहे. तर त्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार, कुठं तर क्रॅश कोर्स तुम्ही घेऊ शकता, जॉईन करू शकता, ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो. पहा, तर क्रॅश कोर्समध्ये अगोदर काय काय मिळणार ते तुम्हाला मी सांगतो. पहा, तुमचं आता जसं मराठीचं मी सांगितलेलं आहे 100% ठरलेले प्रश्न आहेत. तर त्यामध्ये कोणकोणते येतात, जसं की तुमचं उपयोजित लेखन आहे. उपयोजित लेखनामध्ये 22 मार्कासाठी पाहू शकता. तुमचं पत्रलेखन येते. त्यानंतर तुम्हाला इथं सारांश लेखनाचा प्रश्न विचारतात. त्यानंतर तुम्हाला हे जे 10 मार्क्ससाठी आहेत पाहू शकता, जाहिरात लेखन, बातमी लेखन. ओके, त्यानंतर तुम्हाला इथं आहे कथा लेखन. ओके, कथा लेखन झाल्यानंतर लेखन कौशल्यामध्ये 8 मार्कासाठी तुम्हाला प्रश्न येते, तो म्हणजेच की पाहू शकता प्रसंग लेखन. ओके, त्यानंतर आत्मकथन आणि वैचारिक लेखन. ठीक आहे, तर हे जे तुम्हाला इथं टॉपिक दिलेले आहेत त्यासोबतच कवितेसाठी हे झालं 22 मार्क्ससाठी. त्यानंतर ते तुमचे भाषा अभ्यास आहे. ठीक आहे, भाषा अभ्यास जो तुमचा विभाग क्रमांक 4 येते. तर या भाषा अभ्यासामध्ये तुम्हाला जे पूर्ण व्याकरणाचे हे जे प्रश्न आहेत ना, वाक्याचा प्रकार ओळखा वगैरे. ओके, वाक्य रूपांतर करा. त्यानंतर तुम्हाला इथं शब्दसंपत्तीमध्ये इथं पाहू शकता शब्दसंपत्ती येते. ओके, शब्दसंपत्तीमध्ये हे जे प्रत्येक तुम्हाला आहेत समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द. त्यानंतर तुम्हाला लेखन नियमानुसार लेखन. ओके, त्यानंतर विरामचिन्हे. ओके, विरामचिन्हे. तर हे जे सर्व टॉपिक्स आहेत त्यावरती आम्ही तुम्हाला लेक्चर दिलेले आहेत. ओके, लेक्चर म्हणजेच काय की त्यामध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. ठीक आहे, लेक्चर त्या क्रॅश कोर्समध्ये आहेत. अजून टॉपिक आहेत त्याच्यावरती लेक्चर्स आहेत मराठीसाठी. म्हणजे एकूण पाहू शकता 50+ मार्काचे लेक्चर तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड केले आहेत. अजून पहा, कवितेसाठी आम्ही इथं प्रोव्हाइड केलं आहे. ओके, त्या क्रॅश कोर्समध्ये ते म्हणजेच की तुमचं काव्य सौंदर्य बाबत IMP क्वेश्चन्स, त्यानुसार अजून तुम्हाला इथं काव्य सौंदर्य झाल्यानंतर पाहू शकता तुम्हाला जे रसग्रहण येते. तर रसग्रहणावरती तुम्हाला इथं काय टोटल प्रश्न लेक्चर दिलेले आहेत. ठीक आहे, तर म्हणजे एकूण काय तुम्हाला इथं जवळपास मराठीच्या पेपरसाठी 50+ मार्काचे लेक्चर आम्ही त्या क्रॅश कोर्समध्ये प्रोव्हाइड केले आहेत. आता मराठीसाठी मी हे तुम्हाला सांगितलं 50+ मार्काचे. इथं तुम्ही टॉपिकसुद्धा पाहू शकता, त्यामध्ये तुम्हाला लेक्चर दिलेले आहेत. प्लस त्यासोबतच पाहू शकता त्यामध्ये जे प्रत्येक टॉपिक मी तुम्हाला दिलं आहे त्याचे तुम्हाला IMP क्वेश्चनसुद्धा दिलेले आहेत. ठीक आहे, IMP क्वेश्चनच्या PDF आहेत आणि त्याचे ॲन्सर पण त्याच PDF मध्ये आहे. म्हणजे क्वेश्चन विथ ॲन्सर सर्वच्या सर्वचे टॉपिक आहेत त्याचे तुम्हाला त्यामध्ये दिलेले आहेत. ओके, आता पहा, हा क्रॅश कोर्स फक्त मराठीसाठी नाही तर मराठी, इंग्लिश आणि हिंदी तीनही विषय त्यामध्ये येतील. ओके, आणि एकसारखे म्हणजे कॉम्बो आहे ते सर्व एक त्यामध्ये दिल्यात. ओके, मराठी, इंग्लिश आणि हिंदी 3 फोल्डर त्यामध्ये दिसतील तुम्हाला. त्याचे स्पेशल लेक्चर त्यामध्ये आहेत. ओके, आता क्रॅश कोर्स कुठं मिळणार ते सांगतो मी तुम्हाला. आणि आता महत्त्वाचं पहा, हे जे तुम्हाला पूर्ण लेक्चर दिले आहेत हे रेकॉर्डेड आहेत. ओके, रेकॉर्डेड आहेत आणि स्पेशली रेकॉर्डेड लेक्चर्स म्हटल्यानंतर ते लाईव्ह नाही आहेत. ओके, रेकॉर्डेड म्हणजे तुम्ही समजा तो क्रॅश कोर्स जॉईन केला तर ते रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्ही कधीही पाहू शकता, एनी टाईम. त्याचा टाईम नाही फिक्स पाहण्याचा, कोणत्याही वेळेस ते लेक्चर्स पाहू शकता. त्याचबरोबर रिपीटेड ते लेक्चर्स कितीही वेळ पाहू शकता, 1 वेळ, 2 वेळ, 3 वेळ, कितीही वेळ. बट तुम्हाला 1 वेळ ते लेक्चर पाहिल्यानंतर गॅरंटेड एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यामध्ये शिकवलं आहे की प्रत्येक टॉपिक तुम्हाला समजणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तो क्रॅश कोर्स आम्ही कमी दिवसासाठीच बनवला आहे. कमी दिवस म्हणजे काय की तुमच्याकडे आता तुम्ही व्हिडिओ पाहता, समजा 1 दिवस जरी बाकी असेल ना तरी तो क्रॅश कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. ओके, आणि जॉईन करून एका दिवसामध्ये ते लेक्चर पाहून चांगले मार्क्स तुम्ही घेऊ शकता प्रत्येक पेपरसाठी. ठीक आहे, तर आता पहा, तो क्रॅश कोर्स कुठं मिळणार, कसा जॉईन करायचा ते सांगतो मी तुम्हाला. तर क्रॅश कोर्स जो आहे तो तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेला आहे आपल्या ॲपमध्ये. ओके, ॲपमध्ये तो क्रॅश कोर्स तुम्हाला मिळणार आहे. तर ॲपमध्ये क्रॅश कोर्स मिळणार आहे त्यासाठी ॲप डाउनलोड करायची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा या व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला त्या ॲपची लिंक मिळणार आहे. त्या ॲपच्या लिंकवरती क्लिक करायचं, तिथं क्लिक करून तुम्ही ॲप डाउनलोड करायचं. ॲप जसे डाउनलोड करता त्यानंतर तुम्हाला
ॲपमध्ये मोबाईल नंबर टाकायचा, मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं. म्हणजे तुमच्याकडे स्वतःचा मोबाईल नंबर असेल, तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहात, तर तुमच्या घरी कोणाचा मोबाईल असेल त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ वगैरे पाहता ना, तर त्याच्यामध्ये त्यांचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं. जसे तुम्ही लॉग इन करता त्यानंतर तुम्हाला ॲपमध्ये एक ऑप्शन मिळते, ते म्हणजेच की स्टोअर म्हणून. ओके, STORE 2 नंबरला एक ऑप्शन मिळते स्टोअर म्हणून, त्यावरती क्लिक करायचं. त्यावरती जसे क्लिक करता त्यानंतर तुम्हाला एक तर कोर्स दिसतो, तो म्हणजेच की 10th. ओके, 10th इंग्लिश मराठी हिंदी. ओके, तिन्ही मिळून तुम्हाला हा कोर्स इथं बनवलेला आहे, 10th इंग्लिश मराठी हिंदी. ओके, तर त्यामध्ये पाहू शकता इंग्लिशचे टोटल 13 लेक्चर्स आहेत. ओके, इंग्लिशचे 13 लेक्चर्स आहेत आणि मराठीचे सुद्धा 13 लेक्चर्स आहेत आणि आय थिंक हिंदीचे इथं 9 लेक्चर्स तुम्हाला मिळतील. ठीक आहे, आय थिंक इंग्लिशचे 9 लेक्चर्स आहेत आणि हिंदीचे 13 लेक्चर्स त्यामध्ये मिळतील रेकॉर्डेडवाले. म्हणजे एकूण इंग्लिश मराठी हिंदी तिन्ही मिळून 31 लेक्चर्स त्यामध्ये दिले आहेत. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाची गोष्ट सांगत आहे, याची आम्ही खूप छोटीशी फीस ठेवली आहे. एवढी छोटी फीस ठेवली आहे की खूप छोटी, म्हणजे त्यामध्ये फक्त तुम्हाला 121 रुपीज. ठीक आहे, 121 रुपये एवढी त्याची आम्ही पेमेंट ठेवलेलं आहे, फीस ठेवलेली आहे, जे की खूप कमी आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला तीनही विषय मिळणार आहेत. ओके, तीनही विषय त्यामध्ये मिळणार आहेत. तुम्हाला वेगवेगळी फीस पे करायची गरज नाही आहे. एकच वेळ फी भरायची आहे, ते म्हणजे 121. त्यानंतर तुम्ही 3 विषय तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, खाली तुम्हाला ज्या त्या कोर्सवरती जसे क्लिक करता 10th इंग्लिश मराठी हिंदी, त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतात, फोनपे, गुगल पे, पेटीएम वगैरे. ओके, आता पहा तुम्ही 10वीमध्ये आहात, तुमचं फोनपे वगैरे गुगल पे नसेल चालणार आहे, तर काय करायचं माहिती आहे का, तर तुमच्या घरी कोणाचं फोनपे वगैरे असेल किंवा त्यामध्ये तुम्हाला, आणि ज्यांचं असेल ना फोनपे वगैरे समजा तुमच्या घरच्यांचं, तर त्यामध्ये सिम्पली त्यांचा मोबाईल तुम्ही यूज करत असाल तर फोनपे वगैरे तुम्हाला तिथं ऑप्शन दिसतात. जसे तुम्ही बाय नोवरती क्लिक करता, खाली बाय नोवरती क्लिक केल्यानंतर फोनपे वगैरे गुगल पे असेल तुमच्या ज्या मोबाईलमध्ये, तिथून पेमेंट करून तुमचा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. पण ज्यांचं फोनपे वगैरे नाही आहे, ओके, 18 वर्षाखाली आहात तुम्ही, तर तुम्ही काय करायचं, तर तुम्हाला तिथे एक ऑप्शन मिळते बाय नोवरती जसे क्लिक करता. ओके, बाय नोवरती जसे क्लिक करता तर तुम्हाला एक ऑप्शन मिळते तिथं, ते म्हणजेच की UPI. ठीक आहे, UPI ऑप्शनवरती क्लिक केलं की तिथं तुम्हाला एक रिकामा बॉक्स येतो. ठीक आहे, रिकाम्या बॉक्समध्ये तुम्ही काय टाकायचं, तिथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. आता मोबाईल नंबर कोणता टाकायचा, तर मोबाईल नंबर समजा तुमचं स्वतःचं फोनपे नाही आहे, तुमच्या फ्रेंडचं कोणाचं असेल, घरी कोणाचं असेल, त्यांचं फोनपे असेल, तर त्यांच्या फोनपेचा जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याला, फोनपे, गुगल पे, पेटीएमला ज्याला सुद्धा, तर त्यांचा फोनपे नंबर तिथं समजा जो सुद्धा असेल तो तिथं टाकायचा UPI वरती क्लिक करून त्या बॉक्समध्ये. जसे तुम्ही टाकता खाली तुम्हाला एक ऑप्शन मिळते, ते म्हणजेच की पे नोवरती जसे क्लिक करतात त्यानंतर तुम्हाला पेनवरती क्लिक केल्यानंतर त्यांच्या फोनपेमध्ये ज्यांचा तुम्ही फोनपेचा नंबर तिथं टाकलेला आहे, तर त्यांच्या फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमवरती एक मेसेज जातो पेमेंट करण्यासाठी आपल्या कोर्सचं. तर तिथून जसं ते पेमेंट कन्फर्म करतात, कन्फर्म म्हणजेच काय, रिचार्ज वगैरे आपण जसं करतो ना ऑनलाईन, तर तिथून जसं ते फोनपेमधून त्यांना मेसेज जातो कोर्सचं पेमेंट करण्यासाठी, तिथून जसे ते कन्फर्म करतात, तुमचा कोर्स लगेच इथं तुमच्या मोबाईलवरती म्हणजे तुमच्या नंबरवरती इथं कोर्स परचेस होऊन जातो. ठीक आहे, कोर्स परचेस होतो म्हणजेच काय, तुम्ही ते पेमेंट सक्सेसफुल करता आणि सर्व जे लेक्चर्स आहेत तुम्हाला तुमच्या ॲपमध्ये तुमच्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला इथं दिसतील. ठीक आहे, आणि समजा तुम्हाला काही यामध्ये पेमेंट करायला इश्यू जात असेल, तर हा मी एक तुम्हाला नंबर देतो माझा. ओके, तुम्ही याच्यावरती कॉल करा, तुम्हाला कोर्स बाय करून दिला जाणार आहे. तुम्हाला जर कोर्स पाहिजे असेल, फोनपे वगैरे नसेल, तर हा नंबर आहे 7498265048, यावरती कॉल करा, तुम्हाला कोर्स परचेस करून येणार आहे. ठीक आहे, आणि पहा महत्त्वाचं म्हणजे आम्ही 3 वर्ष झाली विद्यार्थ्यांसाठी काम करत आहोत आणि 12वीसाठी सुद्धा आम्ही इंग्लिश मराठी हिंदीचे लेक्चर दिले होते. एवढा चांगला पेपर सोडवला, त्यांनी बेस्ट पेपर सोडवला आहे. तुम्हाला सुद्धा संधी आहे 10वीच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मराठी हिंदीचा चांगला पेपर सोडवण्यासाठी. त्यामुळे क्रॅश कोर्स तुम्ही नक्कीच जॉईन करा. मी तर तुम्हाला म्हणजे विनंती करतो की तुम्ही करा, कारण की तुमचा एवढा पेपर चांगला जाणार आहे जर तुम्ही इंग्लिश मराठी हिंदीचा तो क्रॅश कोर्स जॉईन केला तर. आणि फीज एवढी कमी आहे की त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सध्या ही ऑफर सुरू आहे, 121 म्हणजे ऑफर आहे त्यावरती, तर तुम्ही ते लवकरात लवकर जॉईन करा. लिमिटेड सीट्स त्यासाठी आम्ही इथं ठेवलेले आहेत विद्यार्थ्यांना जॉईन करण्यासाठी, म्हणून तुम्ही सुद्धा याचा बेनिफिट घेऊ शकता. ठीक आहे, तर तुम्ही लवकर जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ॲप डाउनलोड करून हे सर्व प्रोसेस तुम्ही करू शकता. ओके, आता पाहू शकता त्यामध्ये डेमो लेक्चर सुद्धा आहेत, म्हणजे फ्रीवाले अगोदर ते पाहू शकता, डेमोवाले फ्री लेक्चर्स त्याच कोर्समध्ये इंग्लिशचं एक, मराठीचं एक आणि हिंदीचं एक, तर ते तुम्ही पहा आणि जर आवडत असेल तर तो क्रॅश कोर्स तुम्ही नक्की जॉईन करू शकता. आता गद्य मी तुम्हाला सांगतो,
येतो 16 मार्क्ससाठी इथं राहणार आहे. ठीक आहे. आणि गद्य, पद्य आणि स्थूल वाचनामध्ये तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही आहे. एकदम कमी टाईमामध्ये आता मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. गद्य म्हणजे काय की तुम्हाला एक पॅराग्राफ येणार, पॅराग्राफवरती तुम्हाला काय प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला शोधून लिहायचे. ठीक आहे. हे आकलनावरती प्रश्न आहेत. म्हणजे आकलन म्हणजेच काय, आकलन याचा अर्थ काय होते की तुम्हाला जो पॅराग्राफ दिला आहे त्याला तुम्ही किती समजून घेता हे तुमच्यावरती डिपेंड आहे. जर त्याला चांगल्या प्रकारे तुम्ही समजून घेतलं ते आकलनावरती जे प्रश्न आहेत तुम्हाला हे बघू शकता. कोण तेल या भरपूर दूध देणारी कपिली गाय, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला उत्तरं आकलनावरती आहे. ठीक आहे. 2+2 4 मार्कासाठी तुम्हाला आकलनावरती प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो काही विद्यार्थी काय करतात की पॅराग्राफ सुद्धा वाचत नाहीत आणि उत्तरं लिहायला सुरुवात करतात. पण तुम्ही असं करायचं नाही. तुमचे 2 मिनिट शिल्लक गेले तरी चालतील, पण पॅराग्राफ तुम्ही एकदम समजून घेऊन वाचायचा आहे. ठीक आहे. समजून घेऊन जर तुम्ही पॅराग्राफ वाचला विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला जे प्रश्न आहेत आकलनाचे ते तुम्ही कमीत कमी टाईमामध्ये सॉल्व्ह करू शकता. नाहीतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पॅराग्राफ समजून घेऊन नाही वाचला तर या प्रश्नाचे उत्तर शोधण्यामध्येच तुम्हाला जास्त टाईम जाणार आहे. त्यासाठी 2 मिनिट शिल्लक गेले चालतील, म्हणून तुम्ही पॅराग्राफ समजून घेऊनच वाचायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो विद्यार्थी मित्रांनो पॅराग्राफमध्ये, तो म्हणजे स्वमत. 3 मार्कासाठी हा प्रश्न येतो. तर स्वमताचा प्रश्न तुम्हाला अजिबातही स्किप करायचा नाही आहे. हा तुम्हाला 100% सॉल्व्ह करायचा आहे. आता बरेच विद्यार्थी म्हणतात की स्वमतामध्ये काय लिहायचं. स्वमत म्हणजेच काय की स्वतःचं मत, जो तुम्हाला इथं टॉपिक म्हणजे जो तुम्हाला विषय दिला असेल स्वमतासाठी तो त्यावरती तुम्हाला इथं लिहायचा आहे. आता स्वमतावरती तुम्हाला विषय कोणता दिला जाईल तर स्वमतासाठी तुम्हाला विषय जो आहे तो जो तुमचा पॅराग्राफ आहे त्याच्यावरती दिला जाईल किंवा एक वेगळा तुम्हाला विषय दिला जाईल. आणि मी तुम्हाला सांगतो स्वमताची ट्रिक कशी आहे. जर तुम्हाला जो विषय आहे तो तुमच्या पॅराग्राफवरती असेल डिपेंड तर तुम्ही काय करायचं, पॅराग्राफमधल्या काही लाईन्स आहेत त्याची हेल्प घ्यायची किंवा ज्या पॅराग्राफमधल्या ज्या लाईन्स आहेत जे तुमच्या विषयाशी जुळतात त्या तशाच लिहून टाकायच्या. ठीक आहे. 3 मार्क्ससाठी आहे, म्हणजे तुम्ही 1 पेज सुद्धा लिहिलं तरी चालेल किंवा अर्ध किंवा फक्त त्याला अर्थ प्राप्त झाला पाहिजे असं तुम्हाला स्वमत लिहायचं आहे. आणि जर याच्या व्यतिरिक्त जे पॅराग्राफच्या व्यतिरिक्त तुम्हाला विषय दिला असेल तर तुम्ही मनाने काहीही लिहा, फक्त त्याशी जी मिळतं जुळतं तुम्हाला स्वमत लिहायचं आहे. 3 पैकी मी तुम्हाला सांगतो 2 मार्क तुम्हाला गॅरंटीने इथे मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे सुद्धा तुम्हाला एक पॅराग्राफ येतो, तो म्हणजे तुमच्या पुस्तकातून. ठीक आहे. एक तुम्हाला 2 पॅराग्राफ तुमच्या पुस्तकामधून येतात, तिसरा पॅराग्राफ तुम्हाला पुस्तकाच्या बाहेरून येणार आहे. ठीक आहे. दुसरा सुद्धा पॅराग्राफ तुम्हाला आकलनावरती आहे. प्रश्न बघू शकता. आकलनावरती तुम्हाला म्हणजे जेवढा तुम्ही पॅराग्राफ समजून वाचाल तेवढे तुम्ही उत्तरं फास्ट लिहू शकणार आहे. ठीक आहे. दुसरा पॅराग्राफ सुद्धा सेम तुम्हाला अशाच प्रकारे आहे आणि दुसऱ्या पॅराग्राफमध्ये सुद्धा तुम्हाला स्वमत लिहायचं आहे. तुम्हाला मी सांगितलं स्वमतामध्ये तुमचे विचार कसे मांडायचे, तुम्हाला जे येईल ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. ठीक आहे. आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला तिसरा पॅराग्राफ येतो, तो म्हणजे की अपठित गद्य, म्हणजे तो तुमच्या पुस्तकामध्ये नसणार. आणि हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि इझी आहे. यावरती तर तुम्हाला स्वमत सुद्धा येणार नाही, तुम्हाला आकलनावरती प्रश्न येणार आहेत, म्हणजेच तुम्हाला डायरेक्टली शोधून यामधून उत्तर लिहायचे आहेत. बघू शकता तुम्हाला 2+2 4 मार्क्ससाठी असणार आहे. ठीक आहे. म्हणजे टोटल बघू शकता विद्यार्थी मित्रांनो गद्य आपलं झालेलं आहे. गद्य एवढं इझी आहे, जर तुम्ही भाषा अभ्यास आणि उपयोजित लेखन सोडवलं तर गद्य तुम्ही इझिली सोडू शकता, फक्त त्यामधून शोधून तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो गद्य तुम्हाला 16 मार्क्ससाठी आहे, खूप इझी आहे, हे तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि गद्याचं म्हणजे पॅराग्राफचं अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण की बघा पॅराग्राफ कोणता येईल हे आपल्याला माहित नाही, म्हणून जेव्हा आता अपठित म्हणजे पुस्तकाबाहेरचा पॅराग्राफ येतो त्याची तुम्ही उत्तर शोधून बरोबर लिहिताच ना, मग जो आपल्याला माहिती आहे त्याचं कशाला टेन्शन घ्यायचं. जे प्रश्न येतात भाषा अभ्यास उपयोजित लेखन ते तुम्ही करा ना. ठीक आहे. हे सिंपल ट्रिक्स आहेत जे की तुम्हाला कोणी सांगत नाही. व्हिडिओ खूप लॉंग होत आहे मला माहिती आहे, पण खूप इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगत आहे, मला असं वाटतं. तर विद्यार्थी मित्रांनो एवढी मेहनत तुमच्यासाठी सुरू आहे तर तुमचं एकच पाहिजे ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता आज मी रात्रीला हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तुम्ही सर्व विद्यार्थ्यांसाठी. तुमचं प्रेम असंच राहू द्या. सबस्क्राईब करून प्रत्येकाने जायचं आहे, पुढच्या पेपरची तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पद्य आहे. पद्य म्हणजेच काय तुमची इथं कविता. आता कवितेसाठी काय विद्यार्थी मित्रांनो, कवितेसाठी सुद्धा सेम तुम्हाला हे जे प्रश्न आहेत आकलनावरती आहेत, म्हणजे जेवढी तुम्ही कविता समजून वाचाल तेवढे तुम्हाला इथं चांगले मार्क्स मिळणार आहे. ठीक आहे. ही कविता आली आहे, कवितेवरती तुम्हाला इथं काय हे प्रश्न इथं आलेले आहेत. बघू शकता इथं तुम्हाला प्रश्न दिले आहेत, त्याची इथं ऑप्शन सुद्धा दिले आहेत, म्हणजे किती इझी आहे विद्यार्थी मित्रांनो गद्य आणि पद्य. तुम्हाला फक्त इथं काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. कवितेमधले तुम्हाला कविता तुम्हाला करायची आहे. ठीक आहे. कवितेमध्ये काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतो. तुमच्या जेवढ्या सुद्धा कवितामध्ये ट्रिक मी तुम्हाला सांगत आहे, आता लक्षात घ्या. ठीक आहे. कवितेमध्ये ट्रिक काय आहे बघा, की कवितेमध्ये काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहा हा एक प्रश्न येतो. त्यानंतर बघा
तुम्हाला इथं अजून एक प्रश्न येतो, तो म्हणजेच की काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्यावरती तुम्हाला एक प्रश्न येतो कवितेसाठी, ठीक आहे. त्यानंतर कवितेवरती तुम्हाला अजून एक प्रश्न येतो की खालील मुद्द्यांच्या आधारे एक कवितेसंबंधी कृती सोडवा. म्हणजे प्रस्तुत कवितेचे नाव, त्याचे कवी कोण आहेत किंवा कवयित्री कोण आहेत, कवितेचा विषय कोणता आहे, कवितेमधले जे शब्द आहेत त्याचे अर्थ काय, ठीक आहे. हे 100% ठरलेलं आहे, तुम्हाला इथं येणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं रसग्रहणावरती तुम्हाला इथं प्रश्न येणार आहे, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे ठरलेले प्रश्न आहेत कवितेवरती. तर आता तुम्हाला काय करायचं, मी तुम्हाला ट्रिक सांगतो तुमच्या कवितेवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, कवितेवरती ट्रिक अशी आहे, ज्या सुद्धा तुमच्या टोटल कविता आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या टोटल कवितेचं तुम्हाला काय करून जायचं आहे. समजा ही कविता आहे, म्हणजे अशा तुम्हाला टोटल कविता आहे, त्या टोटल कवितेचं तुम्हाला काय अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जो वेळ आहे, मी तुम्हाला सांगेल की प्रत्येक कवितेचा अर्थ लिहून पहा, प्रत्येक ओळीचा तुम्ही अर्थ लिहून पहा, ठीक आहे. कारण की ठरलेलं आहे तुम्हाला 100% 3 कविता तुम्हाला इथे येणार आहेत तुमच्या टोटल कवितेपैकी, 100% ठरलेलं आहे. आज मी तुम्हाला सांगत आहे आणि हे उद्यासाठी तुमचं खूप महत्त्वाचं असणार आहे. तुम्ही उद्या येऊन मला नक्की सांगा हे हेल्पफुल तुम्हाला ठरलेलं आहे का, ठीक आहे. तर प्रत्येक कवितेचा अर्थ तुम्हाला इथं सोडवून पाहायचा आहे. त्यानंतर अर्थ सोडवल्यानंतर काव्य सौंदर्य. आता काव्य सौंदर्य म्हणजेच काय, की काव्य सौंदर्य म्हणजे जे तुम्हाला इथं लाईन दिल्या आहेत त्याचा पूर्ण डीपमध्ये, पूर्ण एकदम सखोलमध्ये अर्थ काय हे तुम्हाला इथं लिहायचं असतं, ठीक आहे. म्हणजेच असं नाही की 2 ओळी दिल्या आहेत, फक्त 2 ओळीमध्ये त्याचा अर्थ नाही. तर काव्य सौंदर्यामध्ये तुम्हाला त्याचा टोटल अर्थ तुम्हाला इथं लिहायचा आहे, ठीक आहे. कारण की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे काव्य सौंदर्य आहे ते 2 मार्कासाठी इथं असणार आहे, ठीक आहे. म्हणजे या ओळीचा तुम्हाला डीपमध्ये अर्थ लिहायचा आहे, यालाच म्हणतात काव्य सौंदर्य, ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला येतो तो म्हणजेच की रसग्रहण. तर रसग्रहण विद्यार्थी मित्रांनो, रसग्रहणाच काय असते हे तुम्हाला जे आहे विद्यार्थी मित्रांनो, रसग्रहण म्हणजे आशय सौंदर्य त्याचं लिहायचं, नंतर काव्य सौंदर्य आणि महत्त्वाचे भाग, अशा प्रकारे तुम्हाला इथं 3 हे मुद्दे त्यामध्ये लिहायचे असतात रसग्रहणामध्ये. मी तुम्हाला सांगतो, रसग्रहण, काव्य सौंदर्य आणि ओळींचा अर्थ, हे तुम्ही जर 3 प्रत्येक कवितेची प्रॅक्टिस केले तर तुमचे 100% इथं मार्क्स कन्फर्म होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. कारण की यावरती तुम्हाला 2+2+2 म्हणजे तुम्हाला असे टोटल विद्यार्थी मित्रांनो, रसग्रहण तुम्हाला 4 मार्कासाठी येतो. त्यानंतर काव्य सौंदर्य 2 मार्कासाठी, कवितेचा अर्थ लिहा 2 मार्कासाठी, म्हणजेच बघू शकता इथं तुमचे 8 मार्क. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक तुम्हाला हा प्रश्न येतो 4 मार्कासाठी, ठीक आहे. कोणता हा, यामध्ये तुम्हाला कवितेचे नाव हे ते येतं, ठीक आहे. म्हणजे 8+4 म्हणजे 12 मार्क विद्यार्थी मित्रांनो आजच तुमचे कन्फर्म होतात, जर तुम्ही प्रत्येक कवितेचा अर्थ, काव्य सौंदर्य आणि रसग्रहण सोडून पाहिले तर. आणि हे त्या कवितेचे कवी कोण, कवयित्री कोण, कवितेचे प्रस्तुत कवितेचा विषय कोणता, कवितेमधील शब्दाचे अर्थ कोणते, हे जर तुम्ही केले तर 12 मार्क अजून तुमची इथं कन्फर्म होणार आहे, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे कवितेमधून तुम्हाला इथं पूर्ण करायचं आहे, ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो बघू शकता स्थूल वाचन. आता मी तुम्हाला सांगेल, जर तुम्ही जे आहे बाकीचा सर्व तुमचा अभ्यास झाला असेल, म्हणजेच काय भाषा अभ्यास, उपयोजित लेखन, तर तुम्ही तर स्थूल वाचन करा 6 मार्कासाठी, ठीक आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेल स्थूल वाचन तुम्ही सगळ्यात शेवटी तुम्हाला करायचं आहे, कारण की हे फक्त 6 मार्कासाठी आहे, याचा लोड जास्त घ्यायचा नाही. तुम्ही अगोदर भाषा अभ्यास करा, उपयोजित लेखन करा, नंतर जर वेळ असेल तरच तुम्ही हे करा. नंतर स्थूल वाचन तुम्ही इथं स्किप सुद्धा केलं तरी चालेल. आणि स्किप पेपरमध्ये नाही करायचं, ठीक आहे. अभ्यास करताना स्किप केलं तरी चालेल, पण पेपरमध्ये नाही करायचं. कारण की बघा, कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणजे 3 पैकी 2 सोडवायचे आहेत, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क राहणार. आणि विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये थोडंफार काही ना काही लिहायचं. 6 पैकी तुम्हाला 3 ते 4 मार्क तुम्हाला 100% मिळणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, कोणताही पेपर असो, तुम्हाला जे आहे प्रत्येक प्रश्नामध्ये काही ना काही लिहायचं आहे, तेव्हा तुम्हाला इथं मार्क्स कन्फर्म होणार आहे, ठीक आहे. आता 65 मार्क्स तुमचे कसे कन्फर्म झाले मी तुम्हाला सांगतो. 16 मार्क तुम्हाला गद्य आणि 18 मार्क तुम्हाला पद्य, हे तुम्ही हे मार्क घेऊ शकता. कसे घेऊ शकता, कारण की हे आकलनावरतीच प्रश्न आहेत, ठरलेले प्रश्न आहेत. तुम्हाला पॅराग्राफमधून, कवितेमधून शोधून उत्तरे लिहायची, ठीक आहे. म्हणून जास्त तुम्हाला इथं हार्ड नाही आहे, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 34 बघू शकता, 38 आपले भाषा अभ्यास आणि उपयोजित लेखनामध्येच कन्फर्म झाले. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता 72 विद्यार्थी मित्रांनो, 72. मी तुम्हाला 65 सांगितले फक्त, पण इथं 70+ तुमचे मार्क्स इथं कन्फर्म होऊन आले. विद्यार्थी मित्रांनो, एवढा तुम्हाला जर स्ट्रॉंग स्टडी एका दिवसामध्ये तुम्ही केला तर 100% तुमचे गॅरंटीनं मार्क्स इथं कन्फर्म आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रत्येक तुम्हाला अशा प्रकारे
प्रिपरेशन सांगितलेली आहे, हे जर तुम्ही केली तर तुम्हाला 100% जे आहे चांगले मार्क्स 70+ मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण प्रकारे करायचं आहे आणि तुमचा मराठीचा पेपर एकदम चांगल्या प्रकारे जाऊ ही तुम्हाला मी इथं प्रार्थना करतो. त्यासोबत बाकीच्या पेपरचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि एक इम्पॉर्टंट म्हणजे व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा. हे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे, कारण की खूप कमी टाईम आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आय होप सर्व प्रिपरेशन करतील. जे तुम्हाला सर्व काही सांगितलं ते तुम्ही कराल आणि विद्यार्थी मित्रांनो चांगला पेपर तुमचं द्याल. ऑल द बेस्ट फॉर मराठी पेपर आणि पुढच्या येणाऱ्या पेपरसाठी मी व्हिडिओ देणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड विथ नॉलेज किडा.